जय महाराष्ट्र. मी मानसी देशपांडे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. महाराष्ट्राने विदर्भाच्या पैशावर डल्ला मारला असा घणाघाती आरोप श्रीहरी यांनी नागपुरात पाय ठेवताच केलाय. महाराष्ट्राने विदर्भावर अन्याय केला, ना धरणं बांधली ना पाणी दिलं, असे अनेक आरोप यांनी यावेळी केले. लहानपणापासून शिवाजी महाराजांबद्दलची शिकवण मिळाली असती तर महाराष्ट्र तोडण्याची भाषा कोणी केली नसती, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी श्रीहरी यांना उद्देशून केलंय. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. भारतासाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपात पाकिस्तानने त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबईच्या भाजपा युवा मोर्चाचा अध्यक्ष गणेश पांडेची हकालपट्टी करण्यात आली. गणेश पांडेनं विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेनं आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानंतर गणेश पांडेवर ही कारवाई करण्यात आली आहे. पैसा आणि सत्ता मिळून देखील दिल्लीतला तसंच महाराष्ट्रातील अनेक नेते असमाधानी असून त्यांचे आत्मे अतृप्त असल्याची टीका खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. आमदार असलेल्यांना मंत्री व्हायचंय तर मंत्री असलेल्याला मुख्यमंत्री व्हायचंय, असं देखील यावेळी गडकरींनी म्हटलंय. पुण्यात आपण स्वतः कन्हैयाचा कार्यक्रम आयोजित करणार असं म्हणत ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तऋषींनी भाज युमोला आव्हान दिलंय. कन्हैया पुण्यात आल्यास आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. औरंगाबादमध्ये संतापलेल्या गावकऱ्यांनी फारोळा इथलं जलशुद्धीकरण केंद्र बंद करून टाकलंय. या केंद्रातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो, तर पैठण तालुक्यातल्या 44 गावांनाही इथून टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. ॲक्सिस बँकेवरून दिग्विजय सिंग यांनी केलेलं राजकारण म्हणजे स्त्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय डाव साधण्यासारखं असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे. एसआरएच्या बँक अकाउंट संदर्भात जो निर्णय घेतला तो वरळी ब्रांचने घेतला. मी लोअरपरेलच्या शाखेत काम करते, त्यामुळे त्याचा काहीही संबंध नाही, असंही अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. शिवसेना आणि मनसेतर्फे शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाते. दोन्ही पक्षांतर्फे आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शिवजयंतीचा उत्साह दरवर्षी वाढत गेला पाहिजे, ज्यांच्यामुळे आपली ओळख आहे. शिवजयंती वर्षभर साजरी व्हावी असं म्हटलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. आज तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करताना शिवाजी पार्कवरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये देखील शिवजयंती जोरात साजरी केली गेली. यावेळी चित्ररथ साकारून त्यावर 1876 सालचा अखंड भारताचा नकाशा रेखाटला गेलाय. शिवाय एका बाजूला अकबरुद्दीन ओवेसीला आव्हान देणारे शिवसैनिक तर एका बाजूला माहीम दर्गाबाहेर आलेल्या तिरंग्याचं चित्र साकारण्यात आलंय. सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला. गोंधळ कोणी घातला हे समजलं नाही, पोलीस तपास करतायत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हफीज सईद धडा शिकवणार होता, त्यामुळेच मी मातोश्रीची रेकी केली, शिवसेना भवन परिसराची चित्रफितही काढली, अशी खळबळजनक माहिती आज दहशतवादी डेव्हिड हेडली उर्फ दाऊद सय्यद गिलानीनं कोर्टात दिली. इशरत जहांबद्दल मी एएनआयला पूर्ण माहिती दिली होती, मात्र एएनआयच्या रेकॉर्डमधून माझी कक्ष का रद्द झाली याबाबत मला माहिती नाही, असं यावेळी डेव्हिड हेडलीनं म्हटलंय. पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला मिर्झा हिमायत बेग याची मुंबई उच्च न्यायालयानं सर्व संबंधित गुन्ह्यातील फाशीची शिक्षा रद्द केली आहे. त्याचबरोबर ठोस पुरावे नाहीत असं नमूद करत त्याला या गुन्ह्यांसह तब्बल 16 गुन्ह्यांप्रकरणी उच्च न्यायालयानं त्याला निर्दोष ठरवलंय.
कर्ज आणि नापिकीला कंटाळून आणि सरकारी मदत तोकडी पडत असल्याचं सांगत नांदेडच्या एका शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर विष घेतलं होतं. दरम्यान आज उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोल्यात सुरेश टाले या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मूर्तिजापूर तालुक्यातल्या किनीखेड कामाठामधली ही घटना आहे. शिर्डीतल्या पुणतांबा गावात वीज पडल्यानं एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सरुबाई मोरे असे या महिलेचं नाव आहे. सरुबाई त्यांचे पती भावसिंग यांच्यासोबत शेतात काम करत होत्या. त्यावेळी दोघांच्या अंगावर वीज पडली. नाशिकच्या दिंडोरी रोडवरच्या सचिन पेट्रोल पंपाला रात्री आग लागून एक ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 3 बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जालन्यात 80 जणांना विषबाधा झाली. परतूरच्या सेलगाव येथे ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. तुकाराम बीच निमित्त गावात भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र जेवणानंतर सुमारे 80 जणांना मळमळणं आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. दरम्यान सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दिल्ली मुंबई विमान प्रवास करणाऱ्या एका इसमानं विमानाच्या प्रसाधनगृहातच विडी पेटवल्याची घटना घडली आहे. पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्या भाईंदरच्या विनोद कुमारनं विमानातल्या प्रसाधनगृहात जाऊन विडी पेटवली. क्रिकेट बेटिंग प्रकरणी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव पोलिसांच्या रडारवर आले आहेत. T20 स्पर्धेतल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यासाठी बेटिंग घेताना जाधवच्या दोघा पंटरांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोड मुंबई काँग्रेसतर्फे रास्ता रोको करण्यात आला. देवनार कचरा डेपो बंद करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची मोहीम प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र सोसायट्यांकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं ही मोहीम फक्त कागदावरच राहिल्याचं स्पष्ट झालंय. कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांचं पाणी तोडण्याचा इशारा महापालिकेनं दिला होता. यंदाचा उन्हाळा नाशिककरांसाठी तापदायक ठरणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. मार्चमध्येच नाशिकचं तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय, तर मालेगावात 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नगरमध्ये 44.4 अंश सेल्सिअस एवढं विक्रमी कमाल तापमान नोंदलं गेलं. त्यामध्ये घट होऊन पारा 39 अंशांवर स्थिरावलाय. मात्र येत्या 1-2 दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. चेंबूर नाका परिसरातल्या पालिका मंडईची दुरावस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून मंडईची इमारत धोकादायक झाली असून बांबूंच्या टेकूवरती उभी आहे. पालिकेनं मात्र डागडुजीचं कारण पुढे करत साफसफाईचं करणं बंद केलंय. मालमत्ता आणि पाणीपट्टी कर 14 एप्रिलपर्यंत न भरल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाईल असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी दिलाय. याचबरोबर मली सारण वाहना बंद करून महावितरणाला वीज पुरवठा खंडित करण्यासाठी पत्र देण्यात येईल असंही जयस्वाल यांनी सांगितलंय. मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर धरणालगत असणाऱ्या टेंबा येथील गावं अजूनही तहानलेली आहेत. या आदिवासी पाड्यांना सरकारने 2005-06 मध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर केली, पण 10 वर्ष झाली तरी ठेकेदार आणि पाणीपुरवठा समितीच्या हलगर्जीपणामुळे इथली योजना अर्धवट आहे. एलईडी बल्बच्या वापरामुळे ग्रामीण भागात प्रत्येक घरगुती वीज ग्राहकाची सुमारे 1000 रुपयांची तर शहरी भागातल्या घरगुती ग्राहकाची सुमारे 1500 रुपयांची बचत होते. त्यासाठी आता केंद्र सरकारकडून एलईडी बल्ब वापराची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येते. उत्तर प्रदेशमध्ये परादे बाजार परिसरात पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका बालकाचा मृत्यू झालाय. आज पहाटे परादे बाजारातल्या 100 दुकानांना भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. ब्रसेल्समधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रमुख विमानतळांवरचा सुरक्षा बंदोबस्त अधिक कडक केलाय. प्रवाशांची कसून चौकशी केली जात असून त्यांना बूट आणि बेल्टही काढण्यास सांगितले जात आहेत.
येमेनमध्ये राहणाऱ्या टॉम यांचं दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याच्या माहितीला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुजोरा दिला। ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे। केरळमधला भारतीय नागरिक टॉम यांचं येमेनमधल्या दहशतवादी संघटनेने अपहरण केलंय। आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केलं। त्यात राज्यात घुसखोरीला निवडणुकीतला मुख्य मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील प्रकल्प गुंतवणुकीत ओडिशानं 70% वाट्यासह प्रथम क्रमांक मिळवला। या क्षेत्रात 33 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। बीजिंग इथल्या सरकारी संकेतस्थळावर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। या प्रकरणी 17 जणांना चीनमध्ये ताब्यात घेण्यात आलंय। ख्रिश्चन धर्मातली रूढी परंपरांवर गदा येत असल्याचं सांगत पालकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अमेरिकेतल्या शाळेनं योगाच्या अभ्यासक्रमातून नमस्ते वगळलंय। भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला अभिवादन करताना आपण नमस्ते करतो, पण त्यामुळे ख्रिश्चन धर्मात नसलेल्या गोष्टी शिकवत जात असल्याचं सांगत पालकांनी यावर आक्षेप घेतला। सिरियात इसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार झालाय। अब्दुल रहमान अल कादुलीला ठार करण्यात अमेरिकेला यश आलंय। कादुलीला पकडण्यासाठी अमेरिकन सैन्याच्या विशेष पथकाला घेऊन एक हेलिकॉप्टर अज्ञातस्थळी उतरलं होतं। भारतानं पठाणकोटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या पाकिस्तानी तपास पथकाला व्हिसा दिला। हे पथक 27 मार्च रोजी भारतात दाखल होईल। फेसबुक नेहमीच युजर्ससाठी नवीन फीचर्स आणत असतो। आता कंपनीनं आणखी एक नवीन फीचर आणलंय। फेसबुकवर प्रोफाईल फोटोऐवजी आता प्रोफाईल व्हिडिओ दिसणार आहे। कॉर्पोरेट कल्चरमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन आणि मेमरी कार्ड निर्माता कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिकनं घेतलाय। स्टार्टअपसाठी काम करण्याचं कंपनीनं जाहीर केलं असून जगातील सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी होण्याचं कंपनीचं स्वप्न आहे। विवोनं 9450 रुपयांमध्ये 4G स्मार्टफोन Y31L लॉन्च केलाय। ड्युएल सिम असलेला हा फोन पांढऱ्या आणि काळ्या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे। इटालियन ऑटोमेकर कंपनी पियाजिओनं 2 खास स्कूटर भारतात लॉन्च करण्याचं ठरवलंय। पियाजिओ 946 ही स्कूटर ऑटोमोबाईल डिझायनर आणि फॅशन डिझायनरनं डिझाईन केली आहे। एटीएमसह बँकेतील शाखेत असलेल्या सर्व सुविधांनी युक्त ई-लॉबी मुंबई उपनगरातील मेट्रो रेल्वे स्थानकात अवतरली आहे। खासगी क्षेत्रातील आघाडीच्या कोटक महिंद्रा बँकेच्या रूपात ही पहिली ई-लॉबी मेट्रोच्या अंधेरी स्थानकात बसवण्यात आली आहे। टेनिसमध्ये उत्तेजक चाचणीत फारसं कोणी दोषी आढळणार नाही, मात्र क्रीडा क्षेत्राची स्वच्छ प्रतिमा राखण्यासाठी जागतिक स्तरावर उत्तेजक चाचणी नियमित घेतली जावी, असं अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररनं सांगितलं। भारतीय क्रिकेटपटू एस श्रीसांतनं अखेर राजकारणात प्रवेश केलाय। आगामी केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीसांतनं भाजपमध्ये प्रवेश केला। या निवडणुकीसाठी भाजपनं श्रीसांतला उमेदवारी देण्याचं जाहीर केलंय। भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदला जागतिक आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेतल्या 12व्या फेरीत पराभवाचा धक्का बसला। अमेरिकेच्या हिकारू नाकामुरानं आनंदला पराजित केलं। बीसीसीआयनं फटकारल्यावरही पाकिस्तानच्या T20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी वादग्रस्त विधानं करण्यापासून थांबलेला नाहीये। मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यानंतर बोलताना आफ्रिदीनं पुन्हा काश्मीरचा उल्लेख केला। भारताची ऑलिम्पिक ब्रांझ पदक विजेती मेरी कोम आणि जागतिक स्पर्धेतील ब्रांझ पदक विजेता शिवा थापा यांना आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये त्यांच्या वजनी गटातून अव्वल मानांकन देण्यात आलंय। एकावन्नाव्या मुंबई पुणे राष्ट्रीय अजिंक्यपद सायकल शर्यतीचा थरार 27 मार्चला रंगणार आहे। सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं होत असलेल्या या शर्यतीला मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरी काळा घोडा येथून हिरवा झेंडा दाखवण्यात येईल। महाफाजमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।